हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आणि मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि छान सनसेट बघितल्यानंतर मी आली आहे किचनमध्ये. आज सगळ्यांनाच ना मस्त हॉटेलमधलं असं छान चटपटीत खाण्याची इच्छा झालेली, तर म्हटलं काहीतरी वेगळं करावं, म्हणून मी आज मस्त एक छान अशी पनीरची भाजी करणार आहे. जी अगदी रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या भाज्या मिळतात, महाराष्ट्रीयन स्टाईल, थोडी स्पायसीवाली. तर अगदीच रेस्टॉरंट स्टाईल मी आज आमचा मेन्यू ठेवलेला आहे. तर आज मी काय काय बनवणार आहे ते आपण बघूया. तर आज मी मस्त मसाला मशरूमची भाजी बनवणार आहे, जी नॉनव्हेज सारखी पण लागते. खूप भारी होते ही भाजी. तुम्ही नक्की 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 ट्राय करून बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं की 3 कांदे घेतले मीडियम साईजचे आणि ते असे कट करून घेतले. त्याच्यानंतर मी 2 ते 2.5 पळ्या तेल घातलं कढईमध्ये आणि आता हा जो कांदा असतो ना, तो आपल्याला मस्त ब्राऊन करून घ्यायचा आहे. तर तो एका साईडला ब्राऊन होतो आहे, तोपर्यंत आता आपण इथे मशरूम कट करून घेऊया. तर काहीतरी वेगळं खायचं म्हणून आम्ही जस्ट आता मशरूम मागवले आणि आता मशरूम छान पहिल्यांदा वॉश करून घ्यायचे, त्याच्यात माती वगैरे काढून घ्यायची आणि त्यानंतर मी कट केले. कट केल्यानंतर मी पुन्हा ते वॉश करून घेतले, कारण की मशरूमला बऱ्याच वेळा माती असते. तर अशा पद्धतीने कट करायचे. तुम्ही त्याचे 4 फोडी केल्या तरी पण चालेल. तर असे मी सगळे मशरूम आता कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मी ते वॉश करून घेतले. वॉश केल्यानंतर मी एका बाउलमध्ये ते काढले. आता बाउलमध्ये काढेपर्यंत आपला जो कांदा आहे तो मस्त ब्राऊन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा कांदा आपल्याला एका भांड्यात किंवा एका डिशमध्ये काढून घ्यायचा, जेणेकरून तो थंड होईल. असा क्रंची असा कांदा रेडी झालेला आहे. तो थंड झाला आणि अगदी थोडासा मी साईडला काढला. बाकी सगळा कांदा मी मिक्सरच्या भांड्यात घातला. त्यानंतर त्याच्यात मी 4 ते 5 काजू घातले, कोथिंबिरीचे काड्या घातल्या, त्याच्यानंतर 5-6 लसणाचे पाकळ्या घातल्या, 2 हिरव्या मिरच्या घातल्या. दॅट्स इट. आणि ते मस्त ग्राइंड करून घेतलं. ग्राइंड झाल्यानंतर मशरूम जे आपण बाउलमध्ये काढले होते त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे दही घातलं. दही घातल्यानंतर आपण जे वाटण घेतलेलं आहे वाटण, ते आपण याच्यात घालायचं. अगदी सोपी अशी रेसिपी आहे, अगदी झटपट अशी होते, पण याची चव एकदम भारी लागते. तुम्हाला कधी रेस्टॉरंटमध्ये जाण्याची इच्छा झाली किंवा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही नक्कीच ही डिश ट्राय करू शकता. त्यानंतर याच्यात मसाला घातला, म्हणजेच की वाटण, आणि याच्यात आपल्या आवडीचे मसाले घालायचे. मी ते लाल तिखट घातलं, हळद घातली, थोडासा गरम मसाला घातला, गोडा मसाला घातला, त्यानंतर धणेपूड घातली, जिरेपूड घातली आणि मीठ घातलं. खूप इझी आहे ही भाजी. तुम्हाला जे पण काही मसाले, मीठ वगैरे घालायचं ते सगळं ह्याच्यातच घालायचं आणि हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स झाल्यानंतर साधारणपणे 15 ते 20 मिनटं हे छान मॅरिनेट करत साईडला ठेवायचं. वरतून थोडी कोथिंबीर घातलेली आहे मी. तर तुम्ही हे जास्तीत जास्त अर्धा तास मॅरिनेट केलं तरी पण चालेल, पण 15 मिनटं इनफ आहे. तर ते मॅरिनेट होतं तोपर्यंत आपण पोळी किंवा भाकरी आपल्याला जे करायचं ते करून घ्यायचं. तर आज मी इथे तांदळाची भाकरी बनवते. तर तांदळाची भाकरी मी कशी बनवते, तर इथे मी 1.5 वाटी इतकं पाणी घेतलं, त्याच्यात थोडं मीठ आणि 1 चमचा तूप घातलं. ते पाणी छान मी गरम करून घेतलं आणि त्यानंतर याच्यात मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घातलं. तर 1.5 ते 2.25 वाटी पाणी आणि 2 वाटी मी तांदळाचं पीठ घातलं, थोडंसं मीठ आणि तूप आणि गरम पाणी. तर हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकून साधारणपणे 4 ते 5 मिनटं साईडला ठेवायचं. 4 ते 5 मिनटं साईडला ठेवल्यानंतर ते थोडंसं थंड पण होतं आणि थोडंसं शिजतं पण ते पीठ, कारण की पाणी आपण एकदम गरम गरम घेतलेलं असतं. तर तेवढ्या वेळात आपण आता अजून एक आमची फेवरेट अशी डिश बनवतोय. तर इथे आपण जो श्रावण घेवडा असतो तो मी घेतलेला आहे आणि त्याचं जे असं दोघं साईडचे टोकं असतात ना, ते कट करून घ्यायचे, म्हणजे की इथलं आणि इथलं, आणि छान वॉश करून घ्यायचं ते. तर मी असे दोघं साईडचे त्याचे साईड्स जे आहे ते कट करून घेणार. तर ही सुद्धा गोष्ट आमच्या घरात खूपच आवडते आणि जेव्हा कधी रेस्टॉरंटला किंवा असं काहीतरी छान खायची इच्छा होते ना, तेव्हा आपल्या घरातल्यांच्या आवडीचं काही ना काही मी छान बनवते, पण ते हेल्दी असायला पाहिजे, असं याची काळजी मी नक्कीच घेते. तर हे छान माझं कट करून झालं. आता मी ते ठेवलं साईडला. तोपर्यंत आपलं भाकरीचं पीठही छान थंड झालेलं आहे.
तर ह्याच्यात थोडंसं वरतून पुन्हा पाणी लागलं तर तुम्ही घालू शकता, पण मला काही लागलं नाही. मी ते छान त्याचं मळून घेतलं पूर्ण पीठ आणि आता ते साईडला ठेवणार आहे. तुम्ही याच्या लगेच भाकरी केल्या तरी पण चालेल. तर आता मी सगळ्यात पहिल्यांदा भाजी इथे टाकून घेणार आहे, म्हणजे तोवर भाकरी होता तोपर्यंत भाजी पण शिजून जाणार. तर एक पॅन घेतला मी, पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलं, त्याच्यात जिरं मोहरी घातला, थोडा हिंग घातला आणि त्यात सेट, बाकी आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर हे जे आपलं मशरूमवाला आहे ना मिश्रण, ते सगळं मशरूम पूर्ण सगळं त्याच्यात घालायचं आणि ते घातल्यानंतर याच्यात पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाही. एकदम इझीवाली रेसिपी आहे, पण टेस्ट एकदम भारी येते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा. तर मी त्याच्यात सगळं घातलं आणि छानपैकी सगळं मिक्स करून घेतलं. याच्यात वरतून मीठसुद्धा घालायची गरज नाही, कारण की आपण सगळंच ऑलरेडी त्याच्यात घातलेलं आहे. तर मिक्स केल्यानंतर त्याचं झाकण लावायचं आणि लो फ्लेमवर ते शिजू द्यायचं. आता एका साईडला मी भाजी टाकलेली आहे. आता मस्त मी भाकरी बनवून घेते. तर ह्या भाजीसोबत तुम्ही फुलका किंवा पराठा, लच्छा पराठा वगैरे किंवा कोणतीही भाकरी एकदम मस्त लागते. तुम्ही काहीही बनवू शकता और तुम्ही याच्यासोबत राईस पण खाऊ शकता. तर आता मी मस्त भाकरी बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती इझिली तांदळाची भाकरी लाटली जाते, फक्त की गरम पाण्यामुळे. आणि सगळ्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा, तुमची पण तांदळाची भाकरी खरंच खूप भारी होईल आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी राहते. अजिबात वातडी कडक वगैरे होत नाही. तर भाकरी लाटून झाल्यानंतर मी वरतून त्याला पाणी लावलं. पाणी लावल्यानंतर ते ड्राय झाल्यानंतर आपण भाकरी फ्लिप म्हणजे उलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने पण चेक करत राहायचं. भाजली असेल तर पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची. मस्त भाकरी टम्म फुगते, मस्त एकदम छान अशी भाकरी होते मऊसूद. तर चला, अशा सगळ्या मी आता भाकऱ्या बनवून घेणार आहे. आणि माझ्या भाकऱ्या बनवून झाल्या होतात तोवर आपली भाजी पण छान शिजलेली आहे. अर्थात याच्यात पाणी अजिबात मी घातलं नाही आहे, कारण की मशरूमला पाणी सुटतं आणि ते मस्त त्याच्यातच पूर्ण सगळं मशरूम शिजून जातं. भाजी छान शिजल्यानंतर मी त्याच्यात मस्त बारीक कट केलेली कोथिंबीर आणि थोडंसं कसुरी मेथी घातली आणि हा जो आपण कांदा थोडासा ठेवलेला होता तर तोही घातला आणि दॅट्स इट, आपली भाजी रेडी झालेली आहे. आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेणार, सर्विंग बाउलमध्ये. तर आपण हा जो श्रावण घेवडा छान कट केलेला होता, तर अगदी 2 ते 3 थेंब तेल घालायचं आहे आपल्याला कढईमध्ये, किंवा तुम्ही लोखंडी तव्यावर पण हे करू शकता. पण ऑलरेडी मी याच्यात कांदा भाजलेला होता त्यामुळे मी ह्या कढईतच करते. आणि अगदी 2-3 थेंब तेल घालायचं आणि हा श्रावण घेवडा घालायचा आणि थोडं मीठ घालायचं. अगदी 3 ते 4 मिनिटात हा श्रावण घेवडा एकदम मस्त शिजून जातो आणि खायला तोंडी लावायला खरंच खूप छान लागतो. तर इथे माझा आजचा सगळा मेन्यू रेडी आहे. मस्त श्रावण घेवडा, त्याच्यानंतर सलाड, मस्त मसाला मशरूम आणि इथे भाकरी. तर भाकरी मी तुम्हाला दाखवते की किती मस्त मौसूत अशी होते, तर तुम्ही बघू शकता. तर असा आमचा आजचा टेस्टी असा मेन्यू तयार आहे. आता मी मस्त टेस्ट करून बघते. तुम्ही नक्की 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 ही डिश ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. बाय, थँक्यू.